नमस्कार मित्रांनो, मी प्रशिक गायकवाड. सगळ्यात पहिले तर एक व्हिडिओ नवीन घेऊन आलो आहे. बघा, व्लॉग भरपूर दिवसातून बनवतो आहे. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला सॉरी मित्रांनो, कारण की मी भरपूर दिवसातून व्हिडिओ बनवतो आहे. आज भरपूर दिवस जरा बिझी होतो कामात आणि टाईम नव्हता भेटत. तरी नाही ना बोललं तरी 3 महिने होऊन गेले व्हिडिओ नाही बनवले. तर सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांची माफी मागतो आणि ह्याच्या पुढे ना व्हिडिओ चांगले बनवत राहील. तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि आवडला तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. मी सांगत नाही ते. तर चला व्हिडिओ बघा पूर्णपणे. मित्रांनो, इकडचं वातावरण बघा कसं एकदम मस्त झालं आहे. आज काय झालं माहिती आहे का, आता पाऊस तर पडला. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात पाऊस आणि ऊन आणि हिवाळा हे कधी काय कळत नाही. उन्हाळ्यात पाऊस पडतो, पावसात थंडी वाजते, थंडीत ऊन पडतं, काय कळून येत नाही आहे. तर आता मी जिथे बसलो ना तिथलं वातावरण बघा, तुम्हाला दाखवतो मी कसं मस्त ग्राउंड आहे. सगळं हिरवगार झालं आहे. उन्हाळ्यात संपलं आहे, सॉरी पावसाळा चालू झाला आहे. पण एवढा पाऊस नाही, पण तरी वातावरण बघा हिरवगार आहे पूर्ण. असं वाटणार नाही की आपण मुंबईत हे वातावरण बघतोय, कारण की मुंबईत अशी जागा आता कुठे शिल्लक राहिली नाही आहे. तुम्हाला पण माहिती आहे. पण हे आमच्या इथे आहे अशी जागा. तुम्हाला माहिती असेल तर सांगा ही जागा कुठली आहे. मी जागाचं नाव सांगेल नंतर कुठे आहे, पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ही जागा कुठे आहे अशी ती. कारण की एवढी मोठी जागा आणि असा एवढा मोठा ग्राउंड खेळायला कुठेच नाही आहे. तर मला सांगा. तर चला आता व्हिडिओ तुम्हाला अजून पुढे दाखवतो. कारण की आज मी सुट्टी घेतली आहे. सुट्टी घेतली म्हणजे काय झालं, सकाळी कामाला निघालेलो, स्टेशनला गेलो, ट्रेनचा प्रॉब्लेम चालू होता आणि मला कामावर लेट जायला आवडत नाही. तर मी 15-20 मिनटं वाट बघितली ट्रेनची, पण ती ट्रेन काय आली नाही. तर मी सरळ घरी गेलो. परत बोललो चला आज काहीतरी वेगळा व्लॉग करूया. भरपूर दिवस झाले आपल्या मित्रांना दाखवला नाही आहे व्लॉग. तर आता आज जरा बोललो काहीतरी करूया, छोटीशी पार्टी पण करूया. लिटिल तुम्हाला दाखवेल सगळं पुढे काय आहे ते. चला आता पुढे भेटू आपण. मित्रांनो, काल आपल्या मुंबईत लय मोठी दुर्घटना झाली. ट्रेनमधून माणसं बिचारी पडली आणि मृत्यू गेलेत. काहीतरी 6 का 5 जणं बिचारे. ह्या मुंबईचा ना प्रवास लय बेकार आहे आणि मॉर्निंगच्या टाईमला तर लयच बेकार आहे. कारण की प्रवास असा आहे ना, आता इकडे स्वतःच्या घर चालवण्यासाठी मित्र कुठनं येतात मित्र. पण ते काल जे झालं ना ते चांगलं नाही झालं. तर बघू कसं काय आहे ते, प्रशासन काय देते. परत आपले महाराष्ट्रातील राजकारणी लोक पण काहीतरी सपोर्ट करतीलच त्यांना, घरातल्यांना. पण असं नाही व्हायला पाहिजे. सगळीकडनं ना बिचारांना काहीतरी ट्रेनमध्ये सुविधा निघायला पाहिजे. ॲक्च्युली ते AC ट्रेन आहेत बघा. AC ट्रेनमध्ये कसे दरवाजे क्लोज होतात, तसे ना आपले लोकलचे पण क्लोज व्हायला पाहिजे. आणि आता ती सुविधा करणार आहेत, आज न्यूजमध्ये आलेलं. तर मी पण स्वतः रेल्वेत कामाला मित्रांनो. पण काल जे झालं ना ते चांगलं नाही झालं. असं नाही व्हायला पाहिजे. आज त्यांच्या घरी किती दुःख असेल बिचाऱ्यांच्या. तर त्यांच्यासाठी आपण 1-2 मिनटं मौन पाळूया, मग नंतर व्हिडिओला चालू करूया. चला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आता मी आलो आहे ग्राउंडमध्ये. तर तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला सांगत होतो हेच ते की पार्टी करायची रिलेटेड ते घेऊन आलो आहे. पण ते दाखवू नाही शकत कारण की ते चांगलं वाटत नाही आहे व्हिडिओमध्ये. पण आता इथून मी निघेल कुठेतरी फिरायचं प्लॅनिंग करतो आहे. तर मी तुम्हाला नेरूळ ते तिरुपती बालाजी मंदिर आहे, नेरूळला एक मिनी. जसं आपलं तिरुपती बालाजी आहे ना चेन्नईला, तसं आमच्या इकडं मिनी तिरुपती बालाजी मंदिर, ते तुम्हाला दाखवेल. तर इथून निघताना मी तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवतो. भेटूया पुढे. तर मित्रांनो, आता आपली गाडी चालू झाली आहे. आता आपण निघतो आहे. तर पुढे तुम्हाला दाखवतो कुठे जाणार आहे ते. तुम्हाला तर सांगितलं आहे मी, तिरुपती बालाजीचं मंदिर आहे मिनी, तिकडे जाणार आहे. बघू आता.
हा ग्राउंड आहे इकडे, पूर्ण हिरवागार झालं बघा ना. तर आपण चाललो आहे आता मंदिरात. बघू उघडा असायला पाहिजे, कारण की मला असं डाऊट आहे की दुपारचा बंद असतो. तरी बघू, आपण चाललो आहे, भेटूया पुढे. मित्रांनो, आज वटपौर्णिमा आहे ना, ते लक्षात नाही राहायला सांगायचं, कारण की आज आत्ता मी लेडीज लोकांना बघितलं जे पूजा करायला येतात वाडाची, आपल्या झाडाची. ते बघा इकडे आता पुढे भरपूर लेडीज आहेत असे की जे माहिती आहे वटपौर्णिमातला आपल्या नवऱ्याची काय बोलतात ते जीवन जास्त लागू असं करायला हे येतात. हे बघा इकडे हा नेरूळचा राजीव गांधी ब्रिज. हा ब्रिज क्रॉस करून जायचं आहे इथून समोरून. तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवतो मी कसा जायचं ते तिरुपती. बाजूला ट्रेनची लाईन जाते पटरी. मित्रांनो, हा आपला नेरूळचा रोड आहे. नेरूळवरून सरळ जायचं, म्हणजे तो ब्रिज दाखवला ना तुम्हाला, त्याच्या खालून सरळ जायचं. कुठेच टर्न नाही मारायचा. पुढे टर्न मारायचं मी तिथे सांगेल तुम्हाला. हे समोर नेरूळ स्टेशन आलं. तुम्हाला दिसत नसेल, पण आता मी पुढे हळूहळू जाईल ना, तुम्हाला दिसेल. निळा निळा बघा वरती दिसत असेल तुम्हाला छप्पर, पण नेरूळ स्टेशन आहे. हे बघा, हे नेरूळ स्टेशन दिसतंय का? याच्या पुढे थोडं म्हणजे 2 मिनटावरच आहे, स्टेशनच्या पुढेच आहे. इथून तुम्हाला एक राईट टर्न आहे. आता स्टेशन जसं एंड होतं ना पनवेल साईडनं, तिथून पुढून लगेच राईट टर्न मारायचा की वरती आपला तिरुपती बालाजीचं मंदिर मिनी. बघा हा टर्न आहे राईट, आणि इथेच बाजूला राईट टर्नला ना तेरणा कॉलेज आहे. तेरणा कॉलेज हे सगळ्यात मोठं कॉलेज आहे, तेरणा कॉलेज. बघा आणि इथून वरती जायचं रस्ता चढण आहे. असं वाटेल ना कुठे घाटात आलो आहे. हे गार्डन आहे. रोड बघा इकडचे पूर्ण वळणाचे, असं वाटतं की घाटात आलो आहे कुठे. बघा मुलं चालत चालले सगळे. आज वड पौर्णिमा आहे तर सगळ्या बायका पण बिचारा इकडे पूजा करायला येत आहे वडाची. हे बघा दिसतील तुम्हाला. मित्रांनो, जी भीती होती तेच झालं, कारण की दुपारचं मंदिर बंद आहे. तर आता संध्याकाळी उघडणार आहे. तर आता आपल्याला भेटणार नाही दर्शन घ्यायला. तर ह्याच्या पुढे जसे लाईनीत कुठले कुठले मंदिर आहेत ते तुम्हाला सगळं दाखवतो मी. बघा, व्हिडिओ चालू ठेवा.
वड पौर्णिमा असल्यामुळे ना प्रत्येक जागी जागी कशा लेडीज पूजा करतात. इकडे पण गर्दी आहे बघा, दिसेल तुम्हाला. आणि इकडे मंदिर आहे बघा, स्वामीनारायण त्याच्या बाजूलाच आहे. हे परत ब्रह्मस्थानम मंदिर हे बघा. आणि ह्याच्या बाजूला आहे शंकराचं मंदिर आपल्या, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि ह्याच्या बाजूला लास्टला आहे ते आहे चर्च. आणि ह्याच्या आजूबाजूला जो परिसर आहे ना पूर्ण गार्डन आहे बघा, हिरवंगार आहे. कुठेच तुम्हाला असं दिसणार नाही की मोकळी जागा, हिरवंगार ठेवले. हे लास्टला आहे जे चर्च. आणि इथे फक्त चढणावर ना फक्त एकच अशी बिल्डिंग आहे की ही बालाजी टॉवर. पूर्ण लय जुनी बिल्डिंग आहे, लय जुनी. लय जुनी म्हणजे हिला नाही ना बोललं तरी 20 वर्ष होऊन गेले तिला बिल्डिंग. एवढी जुनी बिल्डिंग आहे. तुम्हाला दाखवतो ही बिल्डिंग. मित्रांनो एक चुकी झाली, दुपारच्या वेळी आलो कारण की मंदिर राहिलं बंद आणि आपलं दर्शन नाही भेटलं आणि तुम्हाला दाखवायला नाही भेटलं. पण हे स्पॉट चांगलं आहे. नेरूळ ईस्टला आपलं वेस्टला उतरायचं आणि वेस्टवरून ना तुम्हाला चालून वॉकिंग डिस्टन्स एक 5 मिनटावर आहे. तुम्हाला चांगलं दर्शन भेटेल. तुम्हाला जर समजा चेन्नईला जायला भेटत नसेल तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला, तर या ठिकाणी या नेरूळ वेस्टला उतरून कुणालाही विचारा. जर तुम्हाला वॉकिंग करायचं असेल तर वॉकिंग करून येऊ शकता. रिक्षाने या, रिक्षाने तुम्हाला 26 रुपये मीटरप्रमाणे 26 रुपये तुम्ही मंदिराजवळ पोचून जा. पण त्याच्या आजूबाजूला भरपूर 4-5 मंदिर आहेत. स्वामीनारायणाचं आहे, परत शंकरांचं आहे, ब्रह्मस्थानम आहे, चर्च आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला गार्डन पण आहे. जर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मित्रांनो, जेवढं तुम्ही मला सपोर्ट कराल तेवढं मी व्हिडिओ चांगले टाकत राहील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.